हॅलो, मी डॉक्टर अरुंधती काळेसिधे, कॅटरॅक्ट अँड रिफ्रॅक्टिव्ह आय सर्जन, विजन आय सेंटर, कोथरूड, पुणे. आज मी तुमच्याशी हा संवाद ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस बद्दल साधणार आहे. माझ्याकडे बरेचसे पेशंट येतात आणि लहान मुलं सुद्धा येतात आणि त्यांचे आईवडील मला सांगतात की हा सारखा डोळा चोळतो आणि डोळ्यात सारखं खाजतं असं म्हणतो. मोठे ॲडल्ट पेशंट सुद्धा येतात जे म्हणतात की डोळ्यांना सारखं इचिंग असतं, डोळे सारखे चोळायला लागतात, लाल होतात, जे आयलिड्स आहेत त्यांच्यावर थोडीशी सूज दिसते. ह्याचं काय करता येईल आपल्याला? आणि आम्ही याच्यासाठी वारंवार इलाज घेतोय, 2-3 डॉक्टर झालेत, पण त्रास काही बसत नाही. मला तुम्हाला असं सांगायचं आहे की हा जो प्रॉब्लेम आहे हा ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिसचा आहे आणि हा रिकरेंट असतो. ह्याच्यासाठी जगाच्या पाठीवर कुठेही असा एक रामबाण उपाय नाहीये की ॲलर्जी कायमची बसेल. हा प्रॉब्लेम वारंवार होतोच आणि त्याची वारंवार ट्रीटमेंट करायला लागते. आता हा व्हिडिओ मी ह्याच्यासाठी बनवते आहे की तुम्हाला मला सांगता येईल कारणं कशी असतात, म्हणजे तुम्ही त्याच्यापासून स्वतःचा बचाव करू शकाल किंवा तुम्ही त्याच्यावर काय प्रिलिमिनरी प्रिकॉशन घेऊ शकतात, प्रिलिमिनरी ट्रीटमेंट घेऊ शकतात, जी घरी सहज शक्य आहे. पण ते सगळं करून सुद्धा तुम्हाला रिलीफ नाही मिळाला तर तेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जायचं आणि त्यावेळी त्याच्यावर औषधोपचार करायचा आणि परत 15 दिवस आठवडा झाला की औषधं बंद करून परत तुमची जी प्रिकॉशन आणि प्रिव्हेन्शनची ट्रीटमेंट आहे यावरच त्याचा कंट्रोल करायचा प्रयत्न करायचा. आता ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस हा जो त्रास आहे हा बऱ्याच कारणाने होऊ शकतो. तर पण हा कॉन्टेजियस नाहीये, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की आपल्यामुळे दुसऱ्याला होणार आहे, तर तसं नाहीये. हा एक इंडिव्हिज्युअल त्रास असतो आणि ह्याच्यामध्ये फक्त डोळेच इन्व्हॉल्व्ड नसतात. बऱ्याचदा हा त्रास शिंकाच्या स्वरूपात 10 ते 15 शिंका एकाएणी येणे किंवा अंग खाजणे किंवा घशामध्ये खवखवणे. ज्या पेशंटला घशामध्ये खवखवतं ते कॉन्स्टंट वारंवार असं करत असतात कारण की त्यांना ती ॲलर्जी नाकाच्या पासनं ती घशामध्ये सुद्धा उतरते. तसं वारंवार शिंका येणे, सर्दी असणे, घसा खवखवणे, अंग खाजणे आणि प्लस डोळ्यांना खाजणे, पापण्यांवर सूज येणे, डोळे लाल होणे, हे त्याचे सिम्पटम्स असू शकतात. तर असं नाहीये की डोळ्यांमुळे नाक किंवा घसा खाजतो आहे, हे एक सिम्पटम कॉम्प्लेक्स आहे जे ॲलर्जीमध्ये दिसायला मिळतं. आता आपली बॉडी हे एक प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे, हा एक आजार नाहीये, डिझीज नाहीये. तर आपली बॉडी कुठल्याही ॲलर्जनला आपण एक्सपोज झालो की एक प्रकारची रिॲक्शन देते, म्हणजे हिस्टामिन रिलीज होतात आणि ह्या हिस्टामिननी हे इचिंग आपल्याला स्टार्ट होतं. त्याच्यामुळे आपल्याला ह्या ॲलर्जनला अवॉइड करणं हे की डोळ्यांमध्ये काय त्रास होतो ॲलर्जीमुळे, तर डोळ्यांच्या पापण्या सुजणे, डोळ्यांना लाली येणे, डोळे खाजणे, त्यानंतर डोळ्यांमध्ये आग झाल्यासारखं वाटणे, बर्निंग सेन्सेशन, पाणी येणे डोळ्यांनी, डोळ्यामध्ये फॉरेन बॉडी म्हणजे कचकचतंय, डोळ्यात फॉरेन बॉडी असल्याचं सेन्सेशन येणे किंवा लाईटला सेन्सिटिव्हिटी होणे, म्हणजे लाईट प्रखर किंवा लॅपटॉप कम्प्युटरचा आला की लगेच त्रास सुरू होतो. त्यानंतर डोळ्यांच्या पापण्यांना काळवटणे, पिगमेंटेशन येणे, हे सगळे डोळ्यांचे त्रास आहे जे ॲलर्जीमध्ये होऊ शकतात. सो दीज आर द सिम्पटम्स दॅट यू हॅव टू लुक फॉर. असं तुम्हाला होत असेल तर तुम्हाला ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस आहे ह्याची शक्यता दाट असते. आता ह्याला प्रिकॉशन आणि प्रिव्हेन्शन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात कॉमन ॲलर्जन जो असतो तो म्हणजे असते डस्ट. डस्ट कॅन बी द डस्ट विच इज ऑन द रोड किंवा घरामध्ये हाऊस डस्ट जी असते ती सुद्धा ॲलर्जी कॉज करण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे. दुसरे कारण आहेत म्हणजे स्मोक, उदबत्ती किंवा मस्किटो रिपेलंटचा स्मोक, ह्यानी ॲलर्जी होऊ शकते. त्यानंतर तुमच्याकडे काही पाळीव प्राणी असतील जसं कॅट किंवा डॉग, तर त्याचे जे हेअर असतात त्यांनी तुम्हाला ॲलर्जी होणं शक्य आहे. त्यानंतर वेगवेगळे कॉस्मेटिक्स, त्या कॉस्मेटिक्सनी ॲलर्जी होणे शक्य आहे. साबण, शॅम्पू किंवा कुठले तरी खाण्यामधले पदार्थ त्याच्यासाठी सुद्धा ॲलर्जी असू शकते. त्यानंतर फूड ॲलर्जी ह्या भरपूर कॉमन आहेत. आणि त्यानंतर ॲलर्जीची दुसरी कारणं म्हणजे पोलन ग्रेन्स. आपल्या इथे जे फुलांवर जे पराग असतात ते जेव्हा वाऱ्यामध्ये उडतात त्याची पण ॲलर्जी खूप खूप कॉमन असते. ती बऱ्याचदा सीझनल असते. बऱ्याचदा पेशंट मला सांगतं की या महिन्यांमध्येच प्रत्येक वर्षी आम्हाला ॲलर्जी होते, दॅट इज ड्यू टू पोलन ग्रेन्स.
आणि सगळ्यात शेवटचं सांगायचं झालं तर तुम्ही कुठले आय ड्रॉप्स टाकत असाल त्याच्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह असतात, त्याची सुद्धा ॲलर्जी असू शकते. किंवा कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरत असाल तर त्याचं जे सोल्युशन असतं त्याच्यामध्ये जे प्रिझर्वेटिव्ह असतं त्याची सुद्धा ॲलर्जी होऊ शकते. किंवा तुम्हाला असं जाणवलं की हे केल्यानंतर आपल्याला ॲलर्जीचा त्रास जास्ती होतो तर तुम्ही ती ॲलर्जन अवॉइड करू शकता. त्यानंतर तुम्हाला समजा असं कळलं की ॲलर्जी टेस्टिंग करून घ्यायचं आणि फाइंड आउट करायचं एक्झॅक्टली कुठल्या ॲलर्जननी आपल्याला त्रास होतोय, तर ते सुद्धा आता बऱ्याचशा पॅथॉलॉजी लॅबमध्ये ॲलर्जी टेस्टिंग असतं, ते सुद्धा तुम्ही करू शकता. आता मी तुम्हाला सांगणार आहे की ॲलर्जीला तुम्ही कसं अवॉइड करू शकता. तर तुमचा जो ॲलर्जन आहे त्याला तुम्हाला त्याच्याशी संपर्क टाळायचा आहे. बरेचदा हे कम्प्लिटली तुम्ही टाळू नाही शकत, पण तरी तुम्ही तो एक्सपोजर कमी करू शकता. सो मॅक्सिमम टाइम्स मी तुम्हाला सांगितलं की ही ॲलर्जी डस्टला असते. तर तुम्ही काय करायचं की जेव्हा केव्हा तुम्ही बाहेर पडता तेव्हा तुम्ही गॉगल किंवा चष्मा लावायला विसरू नका, म्हणजे डायरेक्ट संपर्कात येणार नाही. घरी आल्यावर डोळे आणि हात स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे जी काही डस्ट डोळ्यामध्ये गेली आहे ती बाहेर पडेल. जेव्हा बाहेर खूप विंडी असतं तेव्हा बाहेर जाणं टाळा, किंवा मिड मॉर्निंग किंवा अर्ली इव्हनिंग ह्या फेजेसमध्ये बाहेर जाणं टाळा, कारण की त्यावेळेला पोलन्स भरपूर असतात. समजा ही ॲलर्जी तुमच्या लक्षात आलं की डस्टलाच आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही ॲडिशनल केअर घेऊ शकता. म्हणजे घरी कार्पेट घालू नका, त्यामध्ये डस्ट भरपूर प्रमाणात असते. तुमचे जे बेडवरच्या चादरी आहे किंवा पिलो कव्हर्स आहे त्यांना फ्रिक्वेंटली धुवा, म्हणजे डस्ट माइट्स होणार नाही. फॅन फ्रिक्वेंटली क्लीन करा, त्याच्यावर जी डस्ट जमा होते ती आपण फॅन ऑन केल्याने नाका, तोंडात आणि डोळ्यामध्ये जाते, त्याच्यामुळे सुद्धा ॲलर्जीचं प्रमाण कमी राहील. त्यानंतर तुमच्या घरामध्ये एअर कंडिशनिंग युनिट्स असतील किंवा कारमध्ये एअर कंडिशनर असेल तर त्याचं सर्व्हिसिंग वारंवार करून घ्या, म्हणजे त्याच्यामधनं बाहेर येणारी डस्ट सुद्धा तुमच्या डोळ्याला अपायकारक ठरणार नाही. सारखं बऱ्यापैकी वेळ व्हॅक्युमिंग करा, म्हणजे घरामध्ये जी डस्ट आहे ती बऱ्याचशा प्रमाणात कमी होईल. बेडिंग किंवा आपले जे मॅट्रेसेस असतात किंवा सोफाज असतो त्यांना सुद्धा व्हॅक्युमिंग करा, म्हणजे त्याच्यामध्ये डस्ट माइट किंवा डस्ट जमा होणार नाही. आणि तुमचं एक्सपोजर जे घरामध्ये, बऱ्याचदा पेशंट मला म्हणतात की आम्ही तर घरामध्येच असतो, बाहेर जात नाही, मग डस्टची ॲलर्जी कशी? तर आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात डस्ट असते, ती आपल्याला दिसत नाही, त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही. त्याच्यामुळे मी आता जी तुम्हाला सांगितले ती काळजी घेतली तर डस्टची ॲलर्जी जे घरामध्ये डस्ट येते ती सुद्धा कमी होऊ शकते. त्यानंतर समजा तुम्हाला जाणवलं की तुम्हाला कॉस्मेटिकची ॲलर्जी आहे तर दर 2 वर्षांनी का होईना तुम्हाला काजल, पेन्सिल किंवा जे आय शॅडो पावडर असतात ते चेंज करायला हवे. त्याच्यामध्ये जे ॲलर्जन असतात त्याच्यामुळे तुम्हाला ही ॲलर्जी होऊ शकते. सो एव्हरी 2 years चेंज युअर कॉस्मेटिक्स. थर्ड थिंग दॅट यू कॅन डू इज इफ इट इज फॉर म्हणजे परफ्यूमला तुमची ॲलर्जी असेल तर ते परफ्यूम वापरणं टाळा. किंवा तुमच्या असं लक्षात आलं असेल की आंबट पदार्थ खाल्ल्याने किंवा काही आम्ल पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला ॲलर्जी होते तर ते तुम्ही टाळू शकता. दुसरं म्हणजे समजा तुम्हाला आयड्रॉप्सची ॲलर्जी असेल, त्याच्यामध्ये असलेल्या प्रिझर्वेटिव्हची ॲलर्जी असेल तर ते विशिष्ट नावं लक्षात ठेवा, म्हणजे नेक्स्ट टाइम तुम्ही केव्हा पण डोळ्यांच्या डॉक्टरांकडे गेलात तर तुम्ही त्यांना सांगू शकाल की ह्या ड्रॉप्सची अमुक अमुक मला ॲलर्जी आहे. त्यामुळे ही बरेचसे ॲलर्जी बऱ्याचशा प्रमाणात कमी करता येतं. टाळता येत नाही पण तरी आपण तो कमी करू शकतो. असं संपर्क कमी केल्यामुळे ॲलर्जीचा त्रास कमी होतो आणि साधारण जे होम रेमेडीज आहेत त्यांनी सुद्धा तो तुम्ही त्याच्यावर कंट्रोल ठेवू शकता. याबरोबरच औषधोपचार जे तुम्ही ओव्हर द काउंटर करू शकता ते मी तुम्हाला सांगते. आता डोळ्यांना मॉइश्चराइज ठेवणं गरजेचं आहे, तेव्हा ल्युब्रिकेटिंग आय ड्रॉप्स जे ओव्हर द काउंटर तुम्हाला मिळू शकतात त्याचा वापर तुम्ही कायम सुद्धा करू शकता. तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला ॲलर्जी कायमस्वरूपी आहे, त्याचा यूज तुम्ही वारंवार केला, कायम केला तरी काहीही हरकत नाही. त्यानंतर तुमचे जे काही आय ड्रॉप्स असतील ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, त्याच्यामुळे ते गार झाल्यामुळे डोळ्यांना सुदिंग फिलिंग येईल आणि ॲलर्जीचा त्रास बऱ्यापैकी तुम्हाला कमी त्रास देईल. त्यानंतर तुम्ही कोल्ड कॉम्प्रेस करू शकता, म्हणजे बर्फाचा शेक करू शकता डोळ्यांना, त्यांनी सुद्धा हे सगळे सिम्पटम्स कमी असतात. दुसरी गोष्ट तुम्ही करू शकता म्हणजे अँटी ॲलर्जिक आय ड्रॉप्स तुम्ही वापरू शकता. आता मी तुम्हाला सांगेल ज्या डॉक्टरांना दाखवा त्यांनी डायग्नोसिस केला की तुम्हाला ॲलर्जीचाच कंजंक्टिव्हायटिस आहे तरच तुम्ही अँटी ॲलर्जिक आय ड्रॉप्स वापरायला सुरुवात करा. ते तुम्ही वारंवार टाकू शकता, डॉक्टरांच्याकडे प्रत्येक वेळा दाखवायची आवश्यकता नसते. अँटी ॲलर्जिक आय ड्रॉप्स आर क्वाईट सेफ, सो यू कॅन पुट इट ॲट टाइम when you have intense allergy, not all the time. Like lubricating eye drops तुम्ही all the time यूज करू शकता, पण अँटी ॲलर्जिक आय ड्रॉप्स तुम्ही ॲलर्जी असेल तेव्हा 7 दिवस 15 दिवस असंच वापरायला हवं. आणि जसं तुम्हाला प्रिस्क्रिप्शन दिलेलं आहे, काही ड्रग्स 2 वेळा वापरायला लागतात, काही ड्रग्स एकच वेळ दिवसातनं वापरायला लागतो, तसं वापरा. तिसरं म्हणजे तुम्ही अँटी ॲलर्जिक टॅबलेट सुद्धा घेऊ शकता.
म्हणजे सेट्रेझिन किंवा अँटी अलर्जिक ॲलेग्रा अशी टॅबलेट येते, ती सुद्धा तुम्ही दिवसातनं एक वेळ रात्री झोपताना घेतली, जेव्हा खूप इंटेन्स त्रास आहे, खूप इचिंग होत आहे, शरीराला पण खासतंय, स्नीझिंग होते, तर अँटी अलर्जिक टॅबलेट अँटी अलर्जिक आय ड्रॉप्स बरोबर घेतली तरीही चालेल. पण ह्या पुढची जी ट्रीटमेंट आहे, म्हणजे ह्या सगळ्या करून सुद्धा तुमची अलर्जी कमी होत नसेल तर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनाच दाखवायला हवं आणि तुमच्या डॉक्टरांकडनं ट्रीटमेंट घ्यायला हवी. आता पुढे ते काय करतील, ती तुम्हाला ते कॉर्टिकोस्टेरॉइड आय ड्रॉप्स देतील. त्यांनी ॲलर्जीचं इन्फ्लमेशन लिटरली 90% कमी होतं आणि मग तुम्ही परत मेंटेनन्ससाठी तुमचे अँटी ॲलर्जिक आय ड्रॉप्स किंवा ल्युब्रिकेटिंग आय ड्रॉप्सवर, कोल्ड कॉम्प्रेसवर परत प्रिव्हेंट करू शकता किंवा परत मेंटेनन्स करू शकता. आता ह्या कॉर्टिकोस्टेरॉइडच्या व्यतिरिक्त सुद्धा इम्युनोथेरपी असते, ज्याने ही ॲलर्जी कमी राहू शकते. बट ह्या दोन ट्रीटमेंट जे आहे, कॉर्टिकोस्टेरॉइड किंवा इम्युनोथेरपी, ही तुमच्या डॉक्टरांकडनंच तुम्ही घ्या, ही स्वतःहून करू नका. आता हे सेम सिम्पटम्स जे मी तुम्हाला आधी सांगितले होते, हे काही डोळ्यांच्या वेगळ्या आजारांमध्ये सुद्धा असतं. सो तुम्हाला कन्फ्युजन नको व्हायला. ड्राय आईज किंवा मेबोमायटिस किंवा ब्लेफरायटिस ह्याच्यामध्ये आणि ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिसमध्ये तुम्हाला कन्फ्युजन नको व्हायला, म्हणून मी दुसऱ्या कुठल्या कारणांनी सुद्धा असे सिम्पटम्स येऊ शकते हे सांगणार आहे. म्हणून तुमच्या डॉक्टरांकडे जाणे, त्यांच्याकडनं तपासून घेणे आणि डायग्नोसिस करेक्ट असणे हे महत्त्वाचं आहे. तरच तुम्ही हे सगळे जे मी आधी सांगितली ती काळजी किंवा ड्रॉप्स ते घेऊ शकता. आता ह्याला जे मी म्हटलं दुसरे तिसरे जे कारण आहे ते आहे ड्राय आईज. बरेचदा आपण कम्प्युटर वापर भरपूर असल्यामुळे डोळ्यांचं ब्लिंकिंग कमी असतं, पाणी कमी प्यायल्यामुळे टीआर सिक्रेशन कमी असतं, त्यामुळे किंवा वयाने सुद्धा ड्राय आईज हे सहज शक्य आहे. आणि त्या ड्राय आईजमध्ये सुद्धा सिमिलर सिम्पटम्स असतात, त्याच्यामुळे तुम्ही त्याला कन्फ्यूज करू नका. दुसरा आजार म्हणजे मेबोमायटिस. म्हणजे आपल्या डोळ्यांच्या पापण्यांवर काही ग्लँड्स असतात, ज्याच्यामुळे आपल्या डोळ्यांचं मॉइश्चर मेंटेन राहतं. कधी कधी त्या ग्लँड्स डिसफंक्शनल होतात आणि त्याच्यामुळे सुद्धा सिमिलर सिम्पटम्स येऊ शकतात. तिसरं म्हणजे ब्लेफरायटिस. म्हणजे डोळ्यांच्या पापण्यांवर डॅन्ड्रफ होणे किंवा फ्लेक्स येणे, ते सुद्धा डोळ्यात पडतात आणि सिमिलर सिम्पटम्स येतात, पण ते ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस नव्हे. त्या कारणाने मी तुम्हाला सांगेल की तुमच्या डॉक्टरांकडे जा, त्यांच्याकडनं करेक्ट डायग्नोसिस करून घ्या आणि मग त्यांच्याकडनं ट्रीटमेंट घेऊन मी तुम्हाला जे प्रिव्हेन्शन, प्रिकॉशन्स आणि प्रिलिमिनरी ट्रीटमेंट सांगितली आहे ते करून तुम्ही निश्चितच या गोष्टीला मेंटेन ठेवू शकता, एक चांगलं लाईफस्टाईल जगू शकता. समजा तुम्हाला वाटत असेल की त्यांनी कंट्रोल नाही होत आहे, तर तात्पुरता तुम्ही डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन त्याच्यावर ट्रीटमेंट घेऊन मग परत ते आटोक्यात आलं की परत मेंटेनन्ससाठी मी दिलेल्या टिप्स वापरू शकता. मी आशा करते की तुम्हाला ह्या टिप्स कामी पडतील आणि तुम्ही तुमच्या ॲलर्जीवर सहज मात करू शकाल. थँक्यू.